फलंदाज साईश मात्रे याला नॉन स्ट्रायकिंग होती भूषण मात्रे. तर बॉल ट्रॅक होते आपण धनेशला पाहताय. बोलूया मॅच कडे आपण. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक. काउंट डाऊन सुरू. 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. डावाला होती सुरुवात. एका बाजूला आपण पाहताय मोठी सुई त्यांच्या अगेन्स्ट काय संघ जासई. लेट्स प्ले. स्ट्राइक इन मध्ये आपण IS पीएल रिटर्न ज्या खेळूच्या मताने की बोलबाला ज्या खेळूच्या मताने की दबदबा अनेक वेळा आपण पाहिला तोच मताने की स्ट्राइक इन मध्ये साईश मात्रेला पाहताय. नॉन स्ट्राइक इन मध्ये भूषण मात्रे. तर बॉल ट्रॅक होते आपण धनेश कामोट करला पाहताय. अजून एक तर फिरकी पट्टू होण्याची ओळख मध्ये नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. गेम इज ऑन. पहिलाच बॉल. पहिला बॉल फेकले जाईल. 5 वर्षी एक मोठी मॅच आपण नक्कीच एन्जॉय करताय याकरता स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर पडल्यानंतर हातभर मध्ये नक्कीच वलंग घेतोय. बॉल ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पंचांनी हेरले त्यानंतर दंडित केले. पहिल्याच बॉल वरती अवंतर फेकला गेलाय. धनेश कामोडकरला पाहताय पण कधी कधी वेग कधी कधी मध्ये नक्कीच फिरकीने सुद्धा मध्ये नक्कीच चाकवा देण्याची ताकद धनेश मध्ये आणि अनेक वेळा पाहिलाय खेळूला. सेकंड बॉल लॉप करायचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. बॉल खूप वेळ मध्ये नक्कीच हवेल होता पण तो बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. पहिल्याच बॉल वरती मिळतील 4. येतोय साईशच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. पहिला बॉल अवंत. सेकंड बॉल वरती 4 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. स्ट्रायकिंग मध्ये आपण साईशला मारताय. लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या वरतून नक्कीच बॉल फेकून दिला होता. ओ आडव्या बॅटने पाडसवीर खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टाइमिंग होत नाही. रनआउटची संधी. धोक्याची घंटा होती परंतु पॉपिंग क्रीज मध्ये खेळत तर सुरगीत पोचला गेलाय. डॉट बॉल फेकले गेला. चांगला कमबॅक. सेकंड बॉल वरती आपण पाहिला असेल धनेश कामोडकरचा. सेकंड बॉल फेकले डॉट. 2 बॉलचा वाजवे खेळ संपलाय आणि धावळा कदा पटला वरती बॅटिंग संघावर पाहत आहे मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई 5. तिसरा बॉल. ओ आता वेगवान थोडा झाला फंबल. पहिला फलंदाज त्या रेस्टच्या पाठीमागं बॉल चालला. नॉन स्टॉप. रिझर्व नॉन स्टॉप. फलंदाज तोपर्यंत धावत्या मात्र नक्कीच पूर्ण करतील. 2 चांगला मात्र नक्कीच अडवला गेलाय बॉल. महत्वपूर्ण धावा अडवल्या गेल्यात आपल्या टीम साठी. त्या सुद्धा 2 प्रेफर केला. येस पंचांच्या मध्ये नक्कीच ह्या डिसिजनला चॅलेंज केलाय. चेक खेळ जाईल. चला फेअर डिलिव्हरी असेल आणि 2च धावा ऍड होतील कारण यष्टांच्या पाठीमागे मात्र नक्की चांगला आपण फिल्डिंग पाहिली. 2 धावा होतील ऍड या बॉल वरती आणि 2 धावी संघ जाऊन पोते बॅटिंग संघ पण पाहत आहे. चला स्ट्राइक पंच बाईकने मात्र नक्की धावा आल्यात. येस
2 धावा मात्र नक्कीच ऍड होतील आणखी 2 धावे संघ जाऊन पोहोचतात धावा लागत पटलावती तब्बल 7 धावा ओ आता वेगवान बॉल जबरदस्त मत नक्कीच वेगावरती स्वार आता कमबॅक होतं धनेश आणि फिल्डिंग का संघ मोठी जुई गावाचं म्हणावं लागेल जबरदस्त कमबॅक धनेश मत नक्कीच पाहायला मिळालं 4 बॉल वरती फक्त धावा खर्च केला 7 त्यामध्ये आपण एक अवांतर पाहिला एक चौकार सुद्धा पाहिला सिंगल डबल मध्ये नक्की धावा सुद्धा येताना पाहायला मिळाल्या या षटकामध्ये लॉबकॅचचा प्रयत्न ब्लॉक हॉल बॉल बुंदामध्ये अक्षरशः चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फिल्डर मध्ये नक्की तैनात होत्या दीप पाटीलला पाहिला अजून एक वेगवान गोलंदाज इन ऍक्शन आपल्या सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि दीप पाटीलची मत नक्कीच आम्हाला आठवण करून दिली कारण चिरण्याचे ते मैदान आणि अक्षरशः दणावून सोडलं होतं आता जल्ली खरं तर आपण पाहिलं असेल तिरंगा चषक त्यामध्ये बोलबार राहिला होता मोठी जी टीमचा त्यामध्ये दीप पाटीलची मत कमालीची गोंदजी असं वाटलं होतं सामना मत नक्कीच जवळ निस्तर चाललाय परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलं होतं दीप पाटीलनं शेवटचा ती बॉल पिवा षटकामध्ये धावा खर्च केल्या 8 आणि ती बॉल स्ट्राईक केनवरती सलामी वीर भूषण मात्रेला पाहत आहे एक हार्ड हिटर फलंदाज अनेक मैदानावरती ज्या कडून नक्कीच आपल्या नावाचा बोल बाळा कायम ठेवलाय ओ लापक्याचा प्रयत्न पडला तर अंगावरती बॉल आदळलाय चांगला बॉल आणखीन एक वेगळा डॉट 6 बॉलचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8 बॅटिंग संघावर पाहत आहे विट्टे जासई 8 वरती 0 6 बॉलचा खेळ संपलाय बॅटिंग संघावर पाहता विठ्ठल जास्त संघ तब्बल 8 वरती 0 आपण पाहताय बॉल ट्रॅक वरती आपण चर्चा केली होती तर मागच्या षटकामध्ये दीप पाटील ऑन ट्रॅक वेगवान गोलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि 2 धावा नक्कीच आपण 10 धावा मध्ये नक्कीच होतील कारण 2 धावा मध्ये नक्कीच आपण पॅन्टी दिली होती फिल्डिंग का टीमला मध्ये नक्कीच ऍड केल्यात 10 धावा लागल्यास पिवा षटकामध्ये थोडं स्पीडअप करा कारण तुम्हाला कंपल्सरी 4 ओव्हर 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आणि एक फिल्डर 30 सर्कलमध्ये नक्कीच घेतलं जाईल विनंती करतो सहकार्य करा 10 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती स्ट्राईक मध्ये आपण साईश मात्रेला पाहता त्याच्या बॅट मधून एक चौकार आला परंतु त्यानंतर पूर्णपणे बॅकवर्ड टाकून दिलाय 5 वरती 5 पहिलाच बॉल ऑफ घ्यायचा प्रयत्न इनसाइड आउट फटका लाजवाब आहे बॉल चालला बोरलेच्या बाहेर आजच्या रात्री मधला सर्वोत्तम फटका खेचला गेलाय साईज मात्रेच्या बॅट मधून तडाखा षटकार थँक्यू पहिल्याच बॉल वरती स्वागत केले षटकार दीप पाटीलचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि पहिल्याच बॉल वरती स्वागत केले षटकारानं स्ट्राईक मध्ये आपण सलामी वीर लेफ्ट बॅट्समन साईश मात्रेला पाहताय एक चौकार एक षटकार आला त्याच्या बॅट मधून 6 बॉल आणि 11 वरती खेळतोय तर टीमला पोहोचवलाय 16 वरती चांगली फटकेबाजी ज्या फटक्यांची मत नक्कीच गरज आहे आणि ते फटकेबाजी आता साईश खेळतोय ओ टॅप कॅचचा प्रयत्न आडव्या बॅटने प्रॉपर टायमिंग झाला नाहीये सिंगल मी दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय भूषण मात्रेनं एकच धाव सोडली जाईल 17 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती कधी सिंगल कधी डबल कधी षटकार चौकार मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळाला स्ट्राईक मध्ये आपण साईशला पाहताय याच दरम्यान जासई गावचे भावेश शेठ घरत युवा उद्योजक यांना आम्ही मंचावरती येण्याची विनंती करतो भावेश आपण आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल 17 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती आता स्ट्राईक मध्ये आपण भूषण मात्रेला पाहताय भूषण मात्रे तर बॉल ट्रॅक वरती दीप पाटीलला पाहताय 17 धावा लागल्यात तिसरं बॉल राईट मोड द विकेट शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय बॉर्डरच्या दिशेने दन 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 करत सीमा पार मिळतील या बॉल वरती भूषणच्या बॅट मधून 4 येतोय चौकार
चौका ठोकला गेलाय. या षटकामध्ये मध्ये नक्की धावा येताना पाहायला मिळाल्यात. 3 बॉल वरती 11 धावा खर्च केल्यात. स्लोवर वन बॉल आडव्या पाडणे लॉंगच्या वरतून आजच्या रात्रीमध्ये लांबवरचा षटकार ठोकलाय. भूषण मात्रेच्या बॅट मध्ये धडका. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या बॉलची खरं तर एफ आय आर करावी लागेल आयोजकांना. जवळच्या मध्ये नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खरं तर एफ आय आर करावी लागेल. खरं लांबवरचा मध्ये नक्कीच अक्षरशः बॉलला फेकून दिला होता लॉंगच्या वरतून भूषण मात्रेच्या बॅट मधून. हा स्ट्रॉंग ऑन मध्ये नक्कीच षटकार पाहायला मिळाला. त्याचबरोबर जास्त गावच्या मध्ये नक्कीच राजी गरत बिग सपोर्टर तर विठ्ठेच्या संघाचे त्यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा या अतिथी कक्षामध्ये तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि स्वागत केले षटकार चौकारानं भूषण मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पहिला स्पॉट डॉट. सेकंड बॉल मध्ये 4. तिसऱ्या बॉल मध्ये कडा प्रार. बॉल सीमा पार. भूषणचा वार नक्कीच पाहायला मिळाला. आता थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या सामन्यामध्ये धावा बनत नव्हत्या. पण नक्कीच आपण पाहिलं पारगाव आणि केळवे संघ 28 धावा 29 मध्ये नक्कीच टार्गेट सेट केलं होतं 5 षटकामध्ये. त्यानंतर सेकंड इनिंग मध्ये सुद्धा दमचाक झाली होती केळवे संघाची. परंतु या षटकामध्ये आणि या कतर मॅच मध्ये धावा येताना पाहायला मिळाल्यात. तब्बल 27 धावा लागल्यात 1 ओव्हर 4 बॉलच्या अखेरीस. 2 बॉलचा अद्याप केल बाकी. 27 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बॅटिंग संघाबरोबर आता विठ्ठल जास्त संघ. जेवढं मोठं नाव आहे तेवढं मध्ये नक्कीच मोठे कारनामा यामध्ये नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये या टीमचा पाहायला मिळाला आहे. दीप पाटीलला काय तर आता कमबॅक करावं लागेल. पण तो कमबॅक करून देईल की पुन्हा एकदा भूषण मात्रे आपल्या टीमला काय तर बॅक करून देईल. दीप पाटीलला पाहताय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल. सर्व बॅटनं कॅचचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला मात्र नक्कीच फिल्डर ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स धाव मिळाली या बॉल वरती. एका धावाने धावा लागत धपटला होती बॅटिंग संघ पण पाहताय. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जास्त संघ 28 धावा. शेवटचा 3 बॉल अद्याप बाकी आहे. रेफर केलाय चेक केस जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शेवटचा 3 बॉल अद्याप बाकी आहे. 11 बॉल मध्ये 28 कुठल्या गेल्यात स्ट्राईक इन वरती. त्याच्या बॅट मधून आपण एक षटकार एक चौकार पाहिला. साईशला पाहते सलामी वीर ISPR रिटर्न एक अष्टपैलू खेळाडू. दीप पाटीलने जवळजवळ 18 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती आडवा टाकण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खरं तर प्रोटेक्शन दिलाय. सिंगल्स धाव तुटली सर अंतिम बॉल वरती. आणि एका धावेनं धावा लागत पटला होती. 29 धावा 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये बॅटिंग संघ जास्त 29 धावा. डिझाईन बारा बॉलचा खेळ संपलाय. 29 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. आता पॉइंट ट्रॅक वरती पैसे टाकताना मध्ये धावा खर्च केला 6. धनेश कामोडकरला आपण पाहताय. तर समोर फलंदाज साईश मात्रे 29 लागले. 3 ओव्हरचा अद्याप केलं बाकी. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा मध्ये नक्कीच बनत चालल्या. धावांचा उच्चांक काढला जातोय. अद्याप 3 ओव्हरचा खेळ बाकी. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च करणार पॉइंट ट्रॅक वरती लेफ्ट आर्म बॉलर धनेशला पाहताय. त्याच्या अगेन्स्ट एक कडवण आव्हान मध्ये नक्कीच पाहिजे असेल साईशला पाहताय. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल चॉप केला बॉलला. अक्षरशः खुदून काढलाय. 4 मुंड्यात चित्त करणारा बॉल. हे मध्ये नक्कीच मैदानात फेकताना पाहायला मिळतोय धनेशच्या माध्यमातून. जे काम केलं होतं पहिल्या ओव्हर मध्ये आणि या ओव्हर मध्ये तो बोलबाला तो कायम मध्ये नक्कीच ठेवलाय धनेशच्या मध्ये नक्कीच माध्यमातून. पहिल्या बॉल मध्ये सिंगल मिळाली आणि एका धावा लागत पटला होते. 30 धावा 30 कंप्लीट. 2 ओव्हर 1 बॉलचा केस संपलाय. आता स्ट्राईक इन वरती भूषण मात्रेला पाहताय. याच्या बॅटमन सुद्धा मध्ये नक्कीच आपण एक चौकार एक षटकार पाहिला. तर धनेशला आपण पाहताय. अद्याप 7 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 7.
सेकंड बॉल आडव्या बाटने खेचून मारलाय, ताणून मारलाय, बॉल चालला बोरलाय चब्बार. इट्स अ माइटी अँड कडक चिप. थँक्यू डीजे मास्तर. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना साईश त्यानंतर भूषणला आपण पाहताय. फक्त चौकार षटकांची आतिषबाजी आणि चौकार षटकांची मत नक्कीच पाडे पाड करू आला की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय. फिल्डिंग का टीम मोठी जी संघाला 36 धावा लागला स्कोर कार्ड वरती. प्रत्येक बॉल वरती मोठ्या फटक्या घेण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला या खेळूचा. त्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय भूषण मात्रेनं. याच्या बॅट मध्ये 2 उत्तुंग षटकार, अगदी गगनचुंबी म्हटलं तरी अवघड नाहीये. 5 बॉल मध्ये 17 वरती खेळतोय. तर नॉन स्ट्राईक इन वरती साईश मात्रेला पाहताय 9 वरती 14. तर टीम आपण पाहताय जास्त संघाला 36 वरती मात्र नक्कीच जाऊन पोहोचवलाय. छत्तीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. तिसरा बॉल फेकले जाईल. 13 धावा खर्च केले दनेशला आपण पाहताय. पहिले षटक चांगलं फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये रिस्पेक्ट दिली, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतिषबाजी करताना पाहायला मिळालाय. भूषण मात्रे फक्त चौकार षटकांची आतिषबाजी करतोय. ओ टॅप केला बॉलला, समोर केल्याचा प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु बॉल मध्ये नक्कीच चाललाय मिडॉनला सिंगल धाव जोडली जाईल. आणखीन एक 37 धावा 37. अद्याप 3 बॉलचा खेळ बाकी या षटकामध्ये. आता कमबॅक राहिलाय दनेशचा. कारण पहिल्या बॉल वरती सिंगल, सेकंड बॉल वरती 6 आणि तिसऱ्या बॉल वरती सिंगल पाहायला मिळाली. 37 धावा. स्ट्राईक मध्ये आपण साईशला पाहताय. या मॅच मध्ये खर तर एक हायेस्ट स्कोर पाहायला मिळेल आजच्या रात्री मधला. ओ लॉपकॅचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. परफेक्ट यॉर्कर बॉल फेकला गेलाय जबरदस्त. धनेश मात्र नक्कीच जेव्हा जेव्हा मार करतो तेव्हा सेकंड बॉल वरती कमबॅक करण्याची ताकद धनेश मध्ये अनेक वेळेला पाहिल्या. एक लेजंड आणि सिनियर खेळाडू सातत्याने मात्र नक्कीच चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आपल्या टीमसाठी. आडव्या बॅटने बॉल चालला बॉल दिशेने परंतु थांबणार नाहीये. बॉल होईल फरार सीमारेषा पार. साईशच्या बॅट मधून लेट पण थेट ठोकला गेलाय चौकार. लोवर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने कळ तर खूप मोठा गॅप, त्या गॅप मध्ये कळ तर बॉलला मात्र नक्कीच फेकून दिलं होतं. गाललेला जागा भरा असंच म्हणलं गेलं आणि त्यात कळ तर युक्तीप्रमाणे मध्ये नक्कीच बॉलला फेकून दिलं होतं साईश मात्रेच्या बॅट मधून. आता मात्र नक्कीच साईश मात्र रंगात आला असं म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम बॉल 41 लावा लागले 41. अंतिम बॉल बॅटची कडा ब्रशूर मध्ये नक्कीच पाठी घ्यायचा प्रयत्न होता, पकडलाय झेल आणि मैदानाच्या संपलाय. सलामी वीर साईश मात्रेचा खेळ.
3 ओव्हरचा खेळ संपला. 18 बॉल फेकले गेले पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि धावा धपटलावरती बॅटिंग संघ जास्त 41 वरती एक विकेट मध्ये नक्कीच पटकावताना पाहायला मिळालाय. वन ट्रॅक वरती आपण दिनेशला पाहिलं ज्याने काय तर 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या 18-12 बॉल मध्ये आणि 1 विकेट मध्ये नक्कीच पटकावली. कोणाची तर सलामी वीर हायस्ट पे रिटर्न साईश मात्रेची मध्ये नक्कीच विकेट पटकावली होती. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय बंटी कामोडकर. तर नवीन फलंदाज आपण इनेट नंबर 3 वर तर जयदीपला पाहताय. जयदीप म्हात्रे आणि भूषण म्हात्रे ही जोडी खरं तर आपल्याला पाहायला मिळते. बंटीला पाहताय बॉल ट्रॅक वरती 41 एक पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा चांगलाच काढला असं म्हणावं लागेल बॅटिंग संघ जास्त संघाने. स्ट्राईक इन वरती सलामी वीर ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आपण नक्कीच पाहिला. भूषण ऑन स्ट्राईक. ओ पहिल्याच बॉल वरती पाठीमध्ये नक्कीच फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. चांगला बॉल बंटीचा पहिल्याच बॉल वरती डॉट फेकला गेलाय आणि प्रत्येक डॉट बॉल हे कमबॅक करून देईल टीम ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोटिव्ह संघाला. 41 वरती 3 ओव्हर 1 बॉलचा खेळ संपलाय. अद्याप 11 बॉल येणं बाकी आहेत पहिल्या पूर्वार्धामध्ये. सेकंड बॉल ओ आता मात्र नक्कीच वेगवान बॉल पडल्यानंतर उचली न घेणारा बॉल यस्टनच्या पाठीमागे झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला आपण एक क्विक सिंगल चिकी सिंगल पाहायला मिळाली. एकदा जुळली जाईल आणखीन एक आणि एकादमी संघ जाऊन बोलत आहे. बॅटिंग संघ आपण पाहत आहे मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जास्त संघ तब्बल 42 वरती 1. अंकेशला पाहत आहे यस्टनच्या पाठीमागे थोडा मात्र नक्कीच फंबल झाला होता. त्यानंतर मात्र नक्कीच क्विक सिंगल पाहायला मिळाली. आता स्ट्राईक इन वरती जयदीपला पाहत आहे. लोवर फुल टॉस बॉल फिरकीचा जादूगर पडल्यानंतर बॉल करण्यामध्ये नक्कीच निघून चाललाय ऑफ स्टंपच्या बाहेर. ही सर्व उलट बंटीच्या आणि मैदानाच्या आतमध्ये हे सिद्ध करून दाखवताना पाहायला मिळतोय. अक्षरशः नाचवलाय थया नाचवला असं म्हटलं तरी अवघड होणार नाहीये षटकामध्ये. 3 बॉल मध्ये धावा फक्त खर्च केले 2 बॉल डॉट. चांगली गोंद लेफ्ट आर्म बॉलर बंटीला पाहत आहे. ओ आता लॉफ्ट घ्यायचा प्रयत्न ऑन साइडला मिस्टामिंग स्ट्रोक ब्रॅकेट एरियामध्ये बॉल ड्राइव्ह झाला. सिंगल तर मिळाली आणि सिंगल्स मिळाली या बॉल मध्ये. काही कमबॅक राहिल्या षटकामध्ये बंटी. त्यानंतर मोठीची टीमचा फक्त धावा खर्च केल्या 2. त्यामध्ये आपण 1 बाईस सुद्धा पाहिली. 4 बॉल मध्ये कमबॅक राहिलाय. धावांचा उच्चांक मात्र नक्कीच वाढत होता. तिथं मात्र नक्की 3 षटकामध्ये 41 लागल्या होत्या पण त्यानंतर बंटीने कमबॅक करून दिलाय. स्ट्राईक इन मध्ये भूषणला पाहत आहे. फुल टॉस बॉल आडव्या पाठने घ्यायचा प्रयत्न 3 दिशा निवडल्या. प्रयत्न चांगले होते परंतु यश मात्र नक्कीच मिळत नाहीये. सिंगल तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा परंतु मैदानाच्या मध्ये घडलाय काय. 2 धावा कंप्लीट. 2 धावा आणखी होतील ऍड आणि 2 धावे संघ जाऊन बोलत आहे. 45 वरती 1. चांगले प्रयत्न राहिले होते दीप पाटीलचे परंतु बॉल अवकाशाच्या बाहेर. त्यानंतर चांगला मात्र नक्की प्रोटेक्शन चांगला बॅकअप पाहायला मिळाला. 2 धावा झाल्या 8. या 2 धावे संघ जाऊन बोलत आहे. 45 धावा 1 विकेट. अद्याप शेवटचा 3 बॉल बाकी आहे. बंटीचं खरं तर कौतुक करावं लागेल. इथं प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिले असेल धावात येत होत्या परंतु त्यानंतर या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या. अद्याप 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस बॉल कन्वर्ट करायचा प्रयत्न होता. खाऊ कॉरिझम मध्ये तर बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल तर मिळाली. आता स्ट्राईक इन मध्ये आपण अंतिम षटकामध्ये पानाव भूषण मातेला 4 ओव्हरचा खेळ संपला. 24 बॉल फेकले गेलेत. या षटकामध्ये धावा खर्च केले 4. हे गोलंदाजी आवडचा टॅलेंटचा गदर झाला पाहिजे बंटीसाठी. 46 वरती 1. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ बरबाद आहे विठ्ठल जास्त संघ. अद्याप 1 ओव्हरचा बॉल षटक मात्र नक्कीच बाकी आहे. सेहेचाळीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 46 लॉस ऑफ 1 विकेट्स. अद्याप 6 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथं मध्ये नक्कीच कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला बंटीने. धावा फक्त खर्च केल्या 4. काय गोलंदाजी आली होती फिरकीचा जादूगर आणि अक्षरशः थया नाचत होत्या षटकामध्ये. 6 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. थोडं स्पीडअप घ्या दोन्ही टीमला विनंती करतो.
तर बॉल ट्रॅक वरती आपण अंकेश कामोडकरला पाहताय. एक हार्ड फलंदाजांनी अनेक वेळा मध्ये नक्कीच गोलंदाजीमध्ये सुद्धा मध्ये नक्कीच आपल्या नावाची वेगळी छाप सोडताना पाहायला मिळालाय. अंकेशला पाहताय तर बायकर मान. तर स्ट्राईक इन मध्ये आपण भूषणला पाहताय. 10 बॉल मध्ये 21 धावा. षटकार चौकार 3 ओव्हर पर्यंत येत होते पण चौथ्या षटकामध्ये अगदी ब्रेक लावले गेले. 47 वरती 146. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग का संघ पुन्हा एकदा खरं तर विनंती करतो. तर पहिला बॉल फेकला जाईल. बॉल ट्रॅक वरती आपण अंकेशला पाहताय. स्ट्राईक इन वरती आपण पाहताय भूषण मात्रेला. पहिलाच बॉल लेट कर खेळायचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळला गेलाय. फटक्या मात्र नक्कीच ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॉल ऑस्ट्रेलियाच्या बाहेर त्यानंतर लेट खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा सामना केला होत नाहीये. पहिलाच बॉल फेकले डॉट आणि प्रत्येक डॉट बॉल आता दर्पण मात्र नक्कीच हे क्रिएट करेल बॅटिंग टीम वरती. पडल्यानंतर बॉल कसं वळण घेतो ऍक्च्युअली नक्कीच आपण पाहताय. सेकंड बॉल. ओ शॉर्ट बॉल होता. पुल घ्यायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. धावा थांबवल्या गेल्यात. आता 3 षटकामध्ये तब्बल 41 धावा. त्यानंतर अगदी करकचून ब्रेक लावले गेलेत. काय गोंधळ राहिली. बॅटच्या करता टोंडला बॉल मध्ये नक्कीच अदलून शॉर्ट फाइंडिंगला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल्स धाव मिळाली. एक धावेनं धावा लागत पटला वरती 27 धावा. 47. लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचे 4 बॉलचा अद्याप केलं बाकी आहे. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दर्पण दर्पण आणि दर्पण देईल. धावा येत होत्या परंतु त्यानंतर बंटी आणि अंकेशचं कौतुक करावं लागेल. पूर्णपणे कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. 3 बॉल वरती धावा खर्च केला फक्त न फक्त एक. जे काम केलं होतं बंटीनं ते काम त्याच्या पावला पाऊल ठेवून मात्र नक्कीच अंकेश करताना पाहायला मिळतोय. जयदीपला पाहताय. इनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती 3 बॉल वरती एकच धाव अद्याप काढू शकलाय. चौथा बॉल. स्लोवर वन. आडव्या पाटने चकवा दिलाय. डीप मध्ये करता प्रोटेक्शन दिलाय. डीप मिड विकेटला सिंगल्स मिळाली. एकच धाव जोडली जाईल. दीप पाटीलला पाहताय आपण डीप मध्ये. 48 धावा 1 विकेट. 2 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 4 बॉल वरती 2च धावा अद्यापर्यंत. अंकेशला आपण पाहताय कौतुक करावं लागेल अंकेशचं. स्ट्राईक वरती भूषणला पाहताय. आता वेगवान बॉल फास्ट अँड फ्युरियस. अंकेश कामोडकर ऑन अ ट्रॅक. जबरदस्त बॉल हाताळतोय. फक्त न फक्त वेगावरती स्वार कधी मात्र नक्कीच चकवा देतोय. त्याच वेगाने अक्षरशः बीट केलाय. अनेक याही बॉल वरती 5 बॉल वरती 2 धावा खर्च केला फक्त न फक्त. बॉल बार राहिला अंकेशच्या या षटकामध्ये. शेवटचा अंतिम बॉल. टार्गेट सरकार बॉल फेकला जाईल. स्ट्राईक वरती भूषणला पाहताय. तर बॉल ट्रॅक वरती अंकेश. शेवटचा बॉल वरती अप्पर कट. बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये चम 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 करत सीमा पार शेवट गोड करणारा ठोकला गेलाय सलामीवीर भूषणच्या बॅट मधून 4. येतोय चौकार. पहिला पूर्वार्धामध्ये नक्की संपला की धावा लागत पटलावती बॅटिंग संघापर पाहत आहे. मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जास्त संघ तब्बल 52 धावा येणार. 30 बॉल करायचे आहेत. टीम ग्रीष्मा 11 एसीसी मोठी संघाला 53 धावेची गरज. 30 बॉल आणि 53 धावेची गरज बॅटिंग संघापर पाहत आहे मोठी जुई संघाला. मध्ये करायचे 53 धावा. जसं मात्र नक्कीच दुसऱ्या डावा सुरुवात होईल. आवाज मध्ये नक्कीच बदल असेल. आवाज असेल आमचे परमित्र संयमजी गरज सर.
थँक्यू सो मच चेतन स्वामी सरांचा आवाज आपण ऐकलात. माननीय श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरवली पुरस्कृत श्री बापूजी देव चषक 2026 ही स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करताय. स्पर्धेची दुसरी रात्र, पहिल्या रात्रीमध्ये वागेश्वर 11 पिरकोन संघ अंतिम 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाला आहे. आणि आज उर्वरित काही सामने राहिले, त्यामधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. त्याच्यानंतर या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो अर्थातच पुढच्या मॅच मध्ये केलवणे संघाच्या विरोधात फाईट करेल आणि शेवटची मॅच कोपरवली संघ खेळणार आहे. त्यामुळे याच्यानंतर अवघे 2 सामने शिल्लक राहतील. पुढची मॅच 3 षटकांची आणि शेवटचा सामना हा 2 षटकांचा असणार आहे. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळाला मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघ 30 बॉल मध्ये 52 जमा केल्यात आणि 53 धावेचा पाठलाग आता करायचा आहे ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाला. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 53 धावा. त्यामुळे हा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो चॅलेंज आहे 53 धावेचा तो पूर्ण करण्यासाठी सलामीचे खेळाडू दाखल होताना पाहायला मिळालेत. मोठी जुई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला सध्या उल्लेखनीय कामगिरी करताना आपण सातत्याने पाहत आलोय तो खेळाडू अंकेश कामोडकर पाहायला मिळतो आणि त्याच्या सोबतीला आपण निनादला पाहत आहे. काही दिवसा अगोदर चिरनेरच्या स्पर्धेमध्ये स्वप्नातील पहिली बाईक ज्या खेळाडूने जिंकली आणि समोर आहे मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई. काही दिवसा अगोदर ISPL हा खेळाडू खेळला, अर्थातच साईश मात्र 53चा पाठलाग करायचा. 52 बनलेत आणि 53 धावेचा पाठलाग आता ग्रीष्मा 11 ACC मोठी जुईला हा पूर्ण करावा लागेल. अनेक मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी आपण सध्या पाहत आहे. रात्रीचे 2:13 होत आहेत, जवळजवळ 2:15 वाजलेत आणि प्रेक्षक मात्र घरी जायचंच नाव घेत नाहीये. प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहिलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतो सध्या. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ पुरस्कृत श्री बापूजी देव चषक 2026. चला स्पीड अप द मॅचला. 5 षटकांची मॅच, याच्यानंतर 2 सामने बॅलन्स आहेत, त्यामुळे वेळेवरती स्पर्धा पूर्ण करावी लागेल आपल्याला, ही विनंती करतो आम्ही खेळाडूंकडून. 5 ओव्हरमध्ये आणि काढायच्या 53 धावा. 5 षटकांचा शेवटचा सामना. आमचे एडिटर तेजस गायकवाड यांचं देखील आगमन पाहायला मिळतं. एक उत्कृष्ट दर्जाचे एडिटर म्हणून त्यांना सध्याच्या घडीला ओळखलं जात आहे आणि ते देखील आज केलवणे संघाच्या खेळाडू कक्षामध्ये ताफ्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. 30 बॉल 53 धावेचा पाठलाग. वेलकम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं, जिथे या 2 संघांमध्ये काही महिने अगोदर चांगलंच बॅटर राहिलंय. दोन्ही संघांमध्ये चांगल्याच झुंज पाहायला मिळाल्यात. कधी जासई संघ वरचढ राहिलाय, कधी मोठी जुई संघ. परंतु आज कुठला संघ पुढे जाईल, कुठल्या संघाचा प्रवास सुखाचा राहणार आहे. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 53 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिलं षटक घेऊन तन्मय ठाकूर दाखल झालाय. समोर बॅट्समन निनाद आणि त्याच्या सोबतीला अंकेश कामोडकर. लेट्स प्ले. पहिला बॉल निनाद बोईरच्या समोर तन्मय ठाकूर. विठ्ठल क्रिकेट क्लब जासईला 53 धावा वाचवाव्या लागणार आहेत. ज्या खेळपट्टीवरती ज्यांनी 47-48 काढल्यात त्या प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात धावा चेस करणं कठीणच बनलं. काय या मॅच मध्ये 53चा पाठलाग होईल का? पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात रक्षितला पण पाहता या ठिकाणी रिफर करण्यात आलं. पंचांनी मागणी करण्यात आली. चला पंचांनी थर्ड अंपायर्स मागितलं. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे सध्या पंचांच्या मनामधला निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया. निनादसाठी हा पहिला बॉल. सध्या स्क्रीनवरती आपण हा डिसिजन पाहत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक सिंगल या बॉलवरती मिळणाऱ्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल. ग्रीष्मा एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर मयूर शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतो आणि सातत्याने संघाने यंदाचा हंगाम चांगलंच गाजवलंय. अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये ग्रीष्मा या नावाने संघ खेळताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटनं टिप मिड विकेटला मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. दुसरा धावेचा प्रयत्न सध्या करतायत. निघालाय अंकेश आणि पाहता पाहता 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं तालमेल पाहायला मिळाला. अंकेशने अगोदरच कॉल केला की 2 पूर्ण होऊ शकतात आणि निनाद देखील पोहोचलाय. त्यामुळे 2 धावा इथे पळत पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय.
पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 53चा पाठलाग 3 बनल्यात मागील 2 बॉल मध्ये. पहिल्या षटकामध्ये सातत्याने आपण बऱ्याच वेळा साईशला पाहतो, परंतु या मॅच मध्ये तन्मय ठाकूरला संधी देण्यात आली पहिल्याच ओव्हर मध्ये. सध्या 2 बॉल मध्ये 3 धावा. पुढचा बॉल लेटकट करण्याचा प्रयत्न, थोडासा थांबून खेळला फटका. एक सिंगल, एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. सध्या सावध पवित्रा पाहायला मिळाला अंकेशचा. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये यंदाच्या हंगामामध्ये अर्धशतक झळकावलेत अंकेशच्या बाटनं. अनेक वेळा मोठमोठ्या इनिंग साकारल्यात आणि आज सध्या पाठीराखे हीच अपेक्षा करणार आहेत मोठी जुईचे. काही झालं तरी हा सामना जिंकायचा आहे. परंतु दुसरीकडे मेघनाथ शेट मात्र प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासईला विकेट्स घ्यावा लागतील लवकरात लवकर. गोलंदाजी ट्रॅकवरती तन्मय ठाकूर ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. अंपायर्स डिसिजन वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. थोडासा बाहेर निघाला बॉल आणि त्याच्यामुळे दंडित केल्या बॉलवरती तन्मयला. एक एक्स्ट्रा रन धाव फलकावरती. सध्या 3 बॉल मध्ये 5 धावा खर्च करताना पाहायला मिळाला तन्मय ठाकूर. गती प्रचंड आहे गोलंदाजाकडे, वेग चांगल्या, परंतु त्याबरोबर तुमचा रिदम, तुमच्या टप्प्याला तुम्हाला पकडावं लागतं. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधावं लागतं बॉलिंग करताना. धाव फलकावरती धावा लागल्यात 5. पुढचा बॉल घेऊन तन्मय ठाकूर तयार. समोर निनाद बोईरला आपण पाहताय. शॉर्ट पिच बॉल. बॅटची एज. फटका फसलाय आणि पहिला धक्का या मॅच मधली गोल्डन विकेट म्हणूया, जो खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये चांगली सुरुवात करून देताना पाहायला मिळालाय, परंतु या मॅच मध्ये निनाद हवा तसा खेळू शकला नाहीये. पहिला धक्का ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोठी जुई टीमला. निनाद बोईर झेलबाद. पहिली विकेट स्वस्तामध्येच प्राप्त करण्यामध्ये यश मिळाले तन्मय ठाकूरला. चांगल्या टप्प्यावरती बॉल. शॉर्ट पिच बॉल होता परंतु चॉक करू शकले नाहीयेत. आणखीन एक चांगला टप्पा पाहायला मिळाला. पहिला खेळाडू बाद नवीन खेळाडू दाखल होत आहे. जितेश मैदानाच्या आतमध्ये इनअप नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. 53 धावा. घरचं क्रीडांगण आहे. मोठी जुईच्या खेळाडूंचं सातत्याने याच क्रीडांगणामध्ये सराव करताना आपण मोठी जुईला पाहिलंय, त्यामुळे आज अस्तित्वाचीच लढाई आहे असंच म्हणूया. कारण घरच्या क्रीडांगणामध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात 53 काढायचे आहेत. विठ्ठल क्रिकेट क्लब जासई सुरुवात त्यांना चांगली मिळाली. पहिला खेळाडू बाद केलाय तन्मयनं, जी सुरुवात भूषणला अपेक्षित होती आणि ती विकेट घेण्यामध्ये तन्मय यशस्वी राहिला. पुढचा बॉल तन्मयचा. समोर जितेश. मगाशी उंच उडाला बॉल, आता खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. आज खेळपट्टीवरती बॅट्समनला अगदी विचार करण्यास भाग पडल्या. वेगवेगळ्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाले. व्हेरिएशन राहिले आज गोलंदाजांकडून. अनेक गोलंदाजांचा विचार केला तर प्रत्येक मॅच मध्ये हव्या तितक्या रन्स प्रतिस्पर्धी टीमला काढू देत नाहीयेत. आज चॅलेंज ठरले बॅटिंग करणं या खेळपट्टीवरती. आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर वाढवलाय गोलंदाज तन्मय ठाकूरनं. पुढचा बॉल. बॅटची एज. नंतर लागला स्टंप वरती. फलंदाज जितेश बोईर भोपलाही फोडू शकला नाहीये. शून्यावरती बाद. आणि आता समीकरण येणारे 24 बॉल. ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई संघाला 48 ची आवश्यकता. पहिल्या षटकाचा खेळ अगदी निरालाच राहिला. सातत्यानं साईशला पण पाहतो, परंतु आज तन्मय जसा दाखल झाला 2 खेळाडूंना त्यानं मुख्य बाद करत अवघ्या 5च धावा दिल्यात. आणि आता समीकरण राहिले येणाऱ्या 24 बॉल मध्ये 48 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर 12च्या सरासरीने आता वाटचाल करावी लागणार आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाला. आणि त्याच दरम्यान आणखीन एक स्पर्धा पाहायला मिळणार आहे, अर्थातच अंडरम क्रिकेट ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक 2026 नाईट क्रिकेट अंडरमची स्पर्धा येत्या 9 मेला मोठी जुई गावामध्ये पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक 22,222, द्वितीय 11,111, तृतीय पारितोषिक 6,666 रुपये
आणि प्रवेश फी अवघे 2800 रुपये. त्यामुळे जर कोणाला सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही अजित, सुजल, गिरीश, ऋषिकेश यांच्याशी संपर्क साधू शकताय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस चषक अंडरम नाईट क्रिकेटची स्पर्धा. त्यामुळे सध्या क्रिकेटमय वातावरण उरण तालुक्यामध्ये सध्या आपण एन्जॉय करता. बापूजी देव चषक 2026 चे पर्व दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते. बॅक टू क्रिकेट जाऊया. संयम दाखल झाला बॉलिंग करण्यासाठी. अलॉंग द कार्पिट हा फटका खेळून काढला. ऑन साइडला एक सिंगल कंप्लीट. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा पलटवार दाखवला अंकेशनं आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट करण्यात आल्यात. आता जे काही करायचे ते अंकेशला करावं लागणार या मॅच मध्ये. स्वतःचे विकेट राखून ठेवायचे आणि त्याचबरोबर धावांचा पाठलाग करावा लागेल. त्यामुळे आता अग्निपरीक्षा बॅटिंग लाईनअपची. सध्या धावफलकावरती अवघ्या 7च धावा. 2 खेळाडू बाद 7-23 बॉल मध्ये 46 धावेची आवश्यकता. संयम मात्रेचा पुढचा बॉल बॅटच्या मधोमध बॅट मधून टक्कन आवाज आलाय. बॉल चालला ऑन साइड बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकेच्या बॅट मधून आलाय उत्तुंग असा षटकार. क्रीडांगणामध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस पुरस्कृत स्पर्धा पाहायला मिळाली. 5 रात्रीचं क्रिकेट पाहायला मिळालं आणि सध्या त्याच नावाने संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि टीमचा मुख्य खेळाडू अंकेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार थोडासा टेन्शन वाढवणारा असणार आहे. अर्थातच मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघासमोर संयम मात्रे आपल्या व्हेरिएशनसाठी आपल्या चांगल्या बॉलिंगसाठी नेहमीच ओळखला जातो. सध्याच्या घडीला या गोलंदाजाची देखील चांगली चर्चा राहिली आहे. परंतु प्रतिस्पर्धी टीमचा खेळाडू देखील तेवढाच घातक आहे. हे बॅटल चांगलं रंगेल. या 6 धावेनं स्कोर पोहोचला 13 वरती. येणाऱ्या 22 बॉल मध्ये 40 धावेची आवश्यकता. मोठी जुई संघाला शुभेच्छा येतात. पनीश ओपी जे हास्य सम्राट अगदी समालोचक आहेत मोठी जुईचे, ते देखील एन्जॉय करतात या मॅचला. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. येणाऱ्या 22 बॉल मध्ये 40 धावेची आवश्यकता. सामना चांगला रंगताना पाहायला मिळणाऱ्या ज्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या पूर्वार्धामध्ये, जिथे भूषणनं चांगला तडाखा दिला. परंतु प्रतिस्पर्धी टीमला 53चा पाठलाग करायचा होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट टीम ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई संघाला मिळाल्या. 6 धावा. अंकेश कामोटकर धावफलकावरती 13 रन्स. 22ला 40 धावेची आवश्यकता. संयम पुन्हा एकदा तयार. ओ पुढे टाकला बॉल. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अतिरिक्त खांद्याचा वापर करताना पाहायला मिळाला. अगदी टर्न करण्यासाठी माहीर असणारा संयम गतीने देखील बॉलिंग करू शकतो हे पाहायला मिळालं. डॉट बॉल. समीकरण 21 बॉल 40 धावा. प्रत्येक बॉल वरती कॅल्क्युलेशन बदलताना पाहायला मिळत आहे. 21ला 40. ओ इथे देखील आडव्या बॅटनं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. मिळेल एक सिंगल. अवघी एकच धाव. समीकरण आता 20 बॉल 39 धावेची आवश्यकता. काही दिवसा अगोदर आम्ही चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये या 2 संघांमध्ये मॅच पाहिली, जिथे शेवटचा सामना पाहायला मिळाला. परिस्थिती अशी राहिली की धनेशनं पहिल्याच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. एकाच ओव्हरमध्ये अर्धा संघ गारद केला. परंतु शेवटी असं घडलं की शेवटी येणाऱ्या खेळाडूंना एकामध्ये 4ची आवश्यकता असताना षटकार मारून सामना फिनिश केला. त्यामुळे या बॅटल चांगलं रंगू शकतं. आज देखील या मॅच मध्ये एक सिंगल कंप्लीट केले गेले. सध्या दीप पाटीलला आपण पाहते आणि त्याच्या सोबतीला अंकेश कामोटकर. विश्वासाचे खेळाडू आहेत ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई टीम कडून. आणि सध्या पाठीराख्यांची अपेक्षा दोन्ही खेळाडूंकडून आहे. परंतु संयमचं कौतुक करूया. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा पुनरागमन त्याने करून दिलंय. सहजासहजी या सामन्यामध्ये चान्स देणार नाही ठणकावून सांगणारी गोलंदाजी संयम मात्रेची पाहायला मिळते. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला रक्षित उभा. एक पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला अंकेशनं कॉल केला. दुसरी धाव धोक्याची राहील आणि वापस धारले अक्षरशः. आणि ते एकच धाव. पाहता पाहता 12 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 मोठी जी संघाची धावसंख्या 2 खेळाडू बाद. धाव फलकावरती लागल्यात 16. येणारे 18 बॉल अद्याप 37 धावेचा पाठलाग करायचा.
येणारे 18 बॉल 37 धावेची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये सध्या 3 गोलंदाजांचा पर्याय निवडलाय, त्यामुळे एखादं षटक आणखीन एक कुठला गोलंदाज टाकेल सध्या ते गुपितच ठेवलं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात. मेघनाथ शेठ मात्र प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासईनं अद्याप 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 37 धावेचा पाठलाग. अठरा बॉल 37 मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद. 18 चेंडू 37 धावा. प्रमोद मडवी दाखल होताना पाहायला मिळेल षटक क्रमांक 3 मध्ये. समोर अंकेश कामोडकर आणि त्याच्या सोबतीला दीप पाटील. 18 बॉल 37 धावा. पहिला बॉल रिव्हर्स खेळलाय, मागे पाठवलाय बॉल. जयदीप धावतायत बॉल मागे. सिंगल कंप्लीट केले, तत्पूर्वी बॉल फरार झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंकेश कामोडकरच्या बॅट मधून पहिला चौकार. बनल्यात 20, त्यामध्ये अंकेश खेळतायत 8 बॉल मध्ये 17 धावा. सध्या एकटा लढत असताना मॅच मध्ये, परंतु 33 वाचवायचे आहेत प्रमोद मडवीला देखील. या षटकामध्ये वापसी करावी लागेल. येणाऱ्या 17 बॉल मध्ये 33 समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद तयार. पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय, बैठक स्ट्रोक, बसून मारलाय फटका. अरे बघतोस काय रागानं, षटका ठोकलाय वागानं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. चांगलंच टेन्शन वाढवलंय. मागील 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. 18 ला 37 हव्या होत्या. आता समीकरण येणाऱ्या 16 बॉल मध्ये 27 धावेची आवश्यकता. चांगले बॅटिंग अंकेशची आणि सध्या हॅलो 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 चेक. चला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा लागल्यात. सध्या आमच्या समेत सुदर्शन सर माहिती देत असताना 28 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. येणाऱ्या 14 बॉल मध्ये आणखीन 25 धावेची आवश्यकता. चांगला सामना सध्या प्रेक्षक एन्जॉय करतात. चौफेर प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत. ओ यावेळीचा बॉल थोडेसे शफल झाले बॅट्समन. त्याच्यानंतर फॉलो केलं गोलंदाजानं बॅट्समनला. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा 28. 5 बॉल मध्ये प्रमोद यांनी 12 खर्च केला. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 आल्या. असं वाटलं की हे षटक थोडंसं प्रेशर देणारं राहील, मोठ्या धावा बनू शकतात, परंतु मागील 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली वापसी प्रमोद यांची देखील. 28 ला 2 विकेट. 2.5 बॉल. शेवटचा बॉल आहे. अंकेश खेळतात बॅटिंग. 11 ला 24 काढल्यात. रिव्हर्स मारलाय, चांगला फटका. चान्सेस नाहीये खेळाडूला. जागेवरून हल्ले देखील नाहीयेत. एवढा फास्ट निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंकेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार.
12 बॉल 19 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19 बनवायच्या आहेत ग्रीष्मा एंटरप्राइजेस एसीसी मोठीजी संघाला. पण ही चर्चा केली की दुसरं षटक कोण हाताळेल, कोणाच्या वाट्याला 2 ओव्हर येणार आहेत. आणि सध्या बॉलिंग करण्यासाठी दाखल झालाय संयम मात्रे. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. परंतु साई शालानी हा देखील एक प्रश्न या सामन्यामधला फार मोठा असणार आहे आणि तो बॉलिंग करण्यासाठी दाखल नाहीये. थोडासा चान्स इथे संयम वरती विश्वास दाखवलाय. 12 बॉल 19 धावा असे सामने नेहमीच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळालेत. ज्या क्रीडांगणामध्ये आज 50चा चेस करणं कठीण बनले तिथे सध्या थाट म्हणून उभा राहिला अंकेश कामोटकर. 12ला 19 धावा. दीप पाटील बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती अंकेशला आपण पाहताय. संयम बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 12ला 19 धावा. क्षेत्ररक्षण आपण पाहताय. लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू लावण्यात आल्या. चला कनेक्शन एकदा करा स्कोरर. ओ इथे हा बॉल फुल टॉस रन्स एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न दीप निघालाय. रनआउटची शक्यता आणि इथे खेळाडू प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचत असताना अद्याप 2 धावा या बॉलवरती आपण ऍड करूया. चला स्कोरर आम्हाला माहिती देत असताना आता स्कोर 34 बनला. मागच्या बॉलवरती 4च आल्या जिथे आपण आय थिंक 6 ऍड केल्या होत्या. 11 बॉल 19 ची आवश्यकता. लक्ष असू द्या 11 बॉल मध्ये 19 धावा. 12ला 21 हव्या होत्या आणि या बॉलवरती मिळाल्या 2 रन्स. 11 बॉल 19 धावेचं समीकरण. सध्या बॅटिंग करणाऱ्या ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी संघासमोर हे षटक फार महत्वाचं आहे. संयमला या ओव्हरमध्ये धावा वाचवावा लागतील. शेवटच्या ओव्हर पर्यंत तुम्हाला हा खेळ सुरू ठेवायचा असेल तर हे षटक फार महत्वाचं आहे. चांगला बॉल अलॉंग द कार्पेट एक सिंगल मिळू शकते आणि एकच धाव या बॉलवरती. 10 बॉल 18 धावेची आवश्यकता. विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी या नावाने अनेक वर्ष हा संघ खेळत आला. भूषण म्हात्रे यांच्या नेतृत्वानं जयदीप म्हात्रे हे अनुभवी खेळाडू आहेत त्या संघामधले. प्रमोद यांना आपण पाहताय. प्रदीर्घ काल यांना मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब झाशी संघासमेत घालवलाय आणि याच नावानं अनेक ट्रॉफ्या देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाने जिंकल्यात. परंतु सध्याच्या घडीला ज्या नावाची चर्चा आहे, ज्या संघाची चर्चा पाहायला मिळते ते नाव आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई. त्यामुळे दोन्ही बलाढ्य संघ तेवढीच तगडी झुंज देत आहेत. 10 बॉल 18 धावेचं समीकरण. सोप्या भाषेत सध्या 6च्या भाषेत म्हणायचं झालं तर 3 षटकार काम बनेल. परंतु 1-2 डॉट बॉल प्रेशर वाढवू शकतात संयम. पुढचा बॉल ओ इथे फुलर लेनचा बॉल पुढे टाकला. समोरून टर्न केला बॉल. वेगानं गतीनं बीट करत असताना संयम मात्रेला आपण पाहिलं. आणखीन एक डॉट बॉल. सध्या समीकरण 9 बॉल 18 धावा. प्रति बॉल 2 धावेची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती 2 हव्यात. 18 धावेचं समीकरण. येणाऱ्या 9 बॉल मध्ये कुठला संघ पहिला विजय संपादित करेल. सध्या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच रात्रीचे 2:35 9 बॉल 18 ची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये सामना बनत चाललाय. 3 बॉल निर्णय ठरवू शकतात मॅचचे. 9 बॉल 18 धावा. चला सोडून दिला बॉलला. अवे फ्रॉम बॉडी हा दूरच टाकला बॉल. बॅट्समनला चान्स देत नाहीये. समोर द्यायचा नाहीये हा उद्देश पाहायला मिळालाय संयमचा. एक एक्स्ट्रा रन. 9 चेंडू 17 धावेची आवश्यकता. सध्या ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा वारंवार प्रयत्न करतायत संयम मात्रे. 9 चेंडू 17 धावा. एक डॉट बॉल धडकी भरणारा राहणार आहे मोठी जी टीम मध्ये. इथे फटका समोर मारलाय. स्टेट ड्राईव्ह केला. पायाने अडवलाय बॉलला. चांगलं धाडस दाखवलं संयमनं. कौतुक करूया फील्ड गोलंदाजी करणाऱ्या संयम मात्रेचं. कदाचित तिथे लॉंगॉनला खेळाडू होता. तो चांगल्या पद्धतीनं बॉल स्टॉप करण्यामध्ये संयम यशस्वी राहिलाय. फक्त एकच धाव. प्रत्येक बॉलवरती सामना बदललाय. मगाशी 12 बॉल मध्ये 21 हव्या होत्या. आता समीकरण 8 बॉल 16 धावेची आवश्यकता. मालिकावीरला मिळणाऱ्या स्कूटी त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरला प्रत्येकी एक सायकल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. 8 बॉल 16 धावा. ओ स्विंग अँड मिस. पडल्यानंतर बाहेर वळवला. लेफ्टी गोलंदाज क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा फलंदाजांवरती हवी होताना पाहायला मिळालेत. बॉल टर्न करण्याची ताकद, नॅचरल स्विंग, टप्पा आणि तो सध्या संयम मात्रेचा चांगलाच पाहायला मिळाला. डॉट बॉल 7 बॉल 16 धावेची आवश्यकता. आज उल्लेख मगाशी देखील केला की डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल, प्रेशर येणार आहे. 7 बॉल 16 धावेची आवश्यकता. शेवटचा बॉल
आडवा बाटनं मारण्याचा प्रयत्न, इथे देखील रन्स नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. दीप पाटील मागील 6 बॉल मध्ये फक्त 5च काढू शकलाय आणि आता समीकरण शेवटचे 6 बॉल आणि ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी संघाला हा सामना जिंकण्यासाठी अगदी 16 धावा काढायच्या आहेत. 6 बॉल 16 धावा. धावेची आवश्यकता. सलामीला आलेला अंकेश अद्याप खेळपट्टीवरती आहे, त्यामुळे मॅच अद्याप संपली नाहीये. 14 बॉल 29 धावा त्यानं काढल्यात, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये अंतिम षटकामध्ये स्मित पाटीलला दाखल करण्यात आलंय, त्यामुळे आज साईश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला नाहीये. 6 बॉल 16 धावा, 6 चेंडू 16 धावा. स्मित पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. कल्पेश पाटील यांचे लाडके चिरंजीव आहेत स्मित आणि सध्या ते बॉलिंग करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. अंडर 19चा खेळाडू, युवा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती शेवटच्या ओव्हर मध्ये फार मोठी जिम्मेदारी कॅप्टन भूषण आणि संपूर्ण संघाने दाखवलेला हा विश्वास त्याला जपावा लागणार आहे. 6 बॉल 16 धावेची आवश्यकता. समोर आहे अंकेश कामोटकर जो पूर्णपणे सेट झालाय, त्याच्या बॅटमधून जवळजवळ 29 धावा बनल्यात, परंतु संघर्ष वाढलाय. मागील 2 बॉल मध्ये रन्स काढल्या नाहीयेत दीपनं, त्यामुळे आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता. चला केलवणे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. त्याच्यानंतर जिंकणारा संघ केलवणे संघाच्या विरोधात खेळेल आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच कोपरवली संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. परंतु आज कुठला संघ सुपर 4 मध्ये अंतिम 4 मध्ये कुठला संघ पोहोचेल. सर्वप्रथम आपण ई लॉटची पहिली मॅच कंप्लीट केली, त्याच्यानंतर 8चा पोल जो आपण सध्या बी पोल पाहत आहे, आजच्या रात्रीतला बी पोल. शेवटची मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा 5 षटकांचा सामना. 6 बॉल 16ची आवश्यकता. स्मिथ पहिला बॉल, स्मिथचा फटका फसलाय, कॅचची संधी. ओ भूषण पासून थोडासा अगदी पुढे पडलाय, चान्स होता परंतु पोहोचले नाहीयेत. बाल बाल बचावला अंकेश. पहिला डॉट बॉल. 5 बॉल 16 धावेची आवश्यकता. एक डॉट बॉल अपयशाचं कारण ठरणार आहे मोठीजी संघासाठी, परंतु एखादा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन जाईल. सध्या 5 बॉल 16 धावेची आवश्यकता. युवा गोलंदाज प्रभावित व्हायचं असेल तर या सामन्याला जिंकून देण्यासाठी चांगल्या टप्प्यावरती त्याला बॉलिंग करावी लागणार आहे स्मित पाटील, परंतु समोर आहे अंकेश. सध्या विश्वास त्यानं स्वतःवरती दाखवलाय. 5 बॉल त्याला खेळायचे आहेत, 5 मध्ये 16 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच, कमालीचा सामना रंगलाय. शॉर्ट पिच बॉल बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून अगदी बाहेर चाललाय बॉल. एक अतिरिक्त रन्स, एक्स्ट्रा धाव. 5 बॉल 15 धावेची आवश्यकता. येणारे समीकरण 5 चेंडू 15 धावा. दमदार सामना, जो सामना सध्या प्रेक्षकांना अपेक्षित होता तसा सामना प्रेक्षक एन्जॉय करतायत. मोठी जुई गावामध्ये स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांची कमतरता ही कधीच जाणवली नाही या स्पर्धेला. वेगवेगळ्या अनेक स्पर्धा या क्रीडांगणाने पाहिल्या, परंतु प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम दिले या स्पर्धेमध्ये. आज आपण पाहताय बापूजी देव चषक 2026, अर्थातच कोपरवली गावचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत आणि पर्व दुसरा आपण एन्जॉय करतो. गतवर्षी देखील याच क्रीडांगणामध्ये चंद्रशेखर ठाकूर साहेब मित्रमंडळ पुरस्कृत श्री बापूजी देव चषक पाहायला मिळाला आणि यावर्षी दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेचा हा राजेशाही थाट, दमदार ट्रॉफ्या पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. आणि सारेच खेळाडू खुश झाले ज्या पद्धतीचं आयोजन. प्रत्येक टॉस बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन हेच म्हणत होतं की असे आयोजन फार कमी पाहायला मिळतात, त्यामुळे कौतुक केलं सर्वच कर्णधारांनी बापूजी देव चषकाचं देखील. आणि सामने देखील तसेच रंगलेत आजच्या रात्रीमध्ये. प्रत्येक सामना रफ अँड टफ राहिलाय, कुठलाही सामना एकतर्फी झाला नव्हता. चला स्पीड अप द्या सामन्याला. जसंही टीम
आम्ही समजू शकतो मॅचची परिस्थिती, पण तू वेल वाचवणं हीच या स्पर्धेमध्ये आम्ही विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. समीकरण सध्या 5 बॉल 15 धावा. पाच बॉल 15. गोलंदाज स्मिथ तयार. मिस टायमिंग, फटका फसलाय, कॅचची संधी, पकडलाय कॅच. आशेचा किरण तो देखील मैदानातून बाहेर निघालाय. अंकेश कामोटकर झेलबाद. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने ऍक्शन पाहायला मिळाली स्मिथची आणि या मॅच मधली महत्वाची सफलता, महत्वाची अडचणच दूर केली असं म्हणूया. अंकेश कामोटकर बाद झालाय. समीकरण आता शेवटच्या 4 बॉल मध्ये अद्याप जवळजवळ 15 धावेची आवश्यकता. पियुष क्रिएटर, मोठी जुई सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर पियुष भोईर हे देखील या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. समीकरण सध्या 4 बॉल 15 धावा. अडचणीमध्ये सापडल्या सामना ग्रीष्म एंटरप्राइजेस एसीसी मोठी जुई संघासाठी. ज्या आशेनं, जी स्वप्न घेऊन आज खेळाडू दाखल झाले, पण तो हवा तसा परफॉर्मन्स करू शकले नाहीत. अंकेश कामोटकरचा खेळ वगळला तर कुणी चांगली बॅटिंग हवी तशी केली नाहीये. आज निनाद स्वस्तामध्ये बाद झाला. दीपची बॅटिंग, जितेश स्वस्तामध्ये बाद. जे मुख्य खेळाडू आहेत मिडल ऑर्डरचे, टॉप ऑर्डरचे, ते प्रभाव टाकू शकले नाहीयेत. त्यामुळे आता सामना 4 बॉल 15 धावेची आवश्यकता. युवा गोलंदाज स्मिथ पाटीलचा आपण कौतुक करूया. चांगली बॉलिंग करतोय स्मिथ. पुढचा बॉल, ओ समोरून फिरवलाय बॉल, आणखीन एक डॉट बॉल. जासई टेनिस क्रिकेटला लेफ्टीची कमतरताच नाहीये. आणखीन एक डावकरा गोलंदाज त्यांनी काढलाय आणि सध्या तो फ्युचर आहे असंच म्हणूया आपण. आणखीन एक डॉट बॉल. सध्या समीकरण येणाऱ्या 3 बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता. 3 बॉल 15 धावा. 53 धावांचा पाठलाग. ज्या संघाने 48-50 काढल्यात त्या संघांना विजयापासून दूर ठेवणं प्रत्येक टीम साठी कठीण राहिलंय. या मॅच मध्ये देखील 53चा पाठलाग. सध्या चांगली गोलंदाजी स्मिथ पाटीलची. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण 3 बॉल 15 धावेची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळाला. लॉंग ऑफ, लॉंग ऑन समोर ठेवण्यात आल्या. तिकडे मिड विकेटला डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चांगली फिल्डिंग पोझिशन स्मिथ साठी. गोलंदाज तयार. 3 बॉल 15. ओ खालीच राहिला बॉल. उंची प्राप्त करू शकला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. चला मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटी, कारण 2 बॉल मध्ये 15 अशक्य आहेत. कठीणच सामना बनला. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. चला केलवणे टीमचे कॅप्टन खाली थांबूच नका. लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे त्याच्या विरोधात केलवणे संघाची फाईट होईल आणि सामना 3 षटकांचा असणार आहे, याची दखल घ्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. स्मिथचा पुढचा बॉल, स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचा 1 बॉल राहिल्या. टोटल 15 रन्स. अवघे 1च धाव खर्च केले स्मिथनं. कौतुक व्हायला काय हरकत आहे. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण साधलं. समोर अंकेश होता, समोर चांगले बॅट्समन असताना त्यांच्या विरोधात ती देखील एक्स्ट्राची रन. आणि घरच्या क्रीडांगणामध्ये आज हवा तिचा परफॉर्मन्स बॅटिंग मधून दिला नाहीये मोठी जी टीमनं. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. इथे देखील रन्स मिळणार नाही. बॉलिंग साठी टाळ्या उद्या. गोलंदाज स्मिथनं चांगली बॉलिंग केली आणि जवळजवळ 15 धावेच्या अंतराने हा सामना मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल क्रिकेट क्लब जासईने जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जासई टीम. चला अभिनंदन जासई टीम. आणि चला मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. सामनावीर नो डाऊट जिथे धावांची गरज होती तो आला आणि ज्यानं 14 बॉल मध्ये 26